जय श्री कृष्णा. राधे राधे. सर्व गोडताईंचं पुन्हा एकदा माझ्या गोविंद गोपी या चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा आहात ताईंनो? आनंदी आहात ना? आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. आपला जन्म आनंदात घालवायसाठी आपण आलेलो आहोत, काळजी करण्यासाठी आलेलो नाही. सुखदुःख येत राहणार, अडचणी येत राहणार. मग रडत रडत जन्म घालवायचा नाही, हसत हसत जन्म घालवायचा आपला. म्हणून आनंदी राहण्याचा, सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. तर ताईंनो, जसं नाण्याला ना छापा काटा या दोन बाजू असतात, तसं आयुष्याला पण सुख आणि दुःख या दोन बाजू असतात. आयुष्य हा प्रवास आहे. जसं आपण गावाला जातो ना, गाडीने प्रवास करतो की नाही, आणि गाव आलं आपलं की आपण त्या गाडीतून उतरतो. तसंच आपला आयुष्याचा प्रवास आहे. आपल्याला आपण आत्ता जो करतोय तो सगळा प्रवास आहे, आणि आपल्याला वेळ आली की आपल्याला उतरायचं आहे. आयुष्याचा प्रवास तिथे संपतो आपला. जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण उतरून जाणार. पण प्रवास कसा करायचा? आनंदात करायचा. जसं आपण बघा, तुम्ही लहानपणचे दिवस आठवा, आपण सहलीला जायचो बघा. आपल्या शाळेतून सहल जायची ना, त्यावेळेस आपण कसं गाणे म्हणत म्हणत गाडीमध्ये, बसमध्ये, जी बस असते सहलीची त्याच्यामध्ये गाणे म्हणत म्हणत आपण सगळ्या मैत्रिणींबरोबर खेळत, नाचत, बागडत, गाणे म्हणत आपण सहलीला जायचो ना. तो दिवस आठवतो का तुम्हाला सहलीचा? आणि परत जेव्हा रिटर्न यायचो ना, तेव्हा त्या सहलीच्या आनंदाच्या आठवणी आपण मनात ठेवून रिटर्न यायचो. आणि घरी आल्यावरती आईवडिलांना सांगायचो ना, अहो आम्ही सहलीला काय मज्जा केली, खूप नाचलो, सगळ्या मैत्रिणी आनंदाने गाणं म्हणत म्हणत आम्ही आमचा प्रवास केला. आणि काही गोष्टी आम्ही शिकल्या सहलीमध्ये. ज्या ठिकाणी आम्ही क्षेत्रभेट केली त्या ठिकाणचा इतिहास आम्ही घेतला, नोंद केला. म्हणजे आपण शिकतो. सहलीला गेल्यावर आपण लहानपणी काय करायचो? नोंद करून यायचो, ज्या क्षेत्रभेटीला आपण गेलेलो असतो सहलीला. म्हणजे आपण शिकत असतो. मग हा पण एक प्रवासच आहे आपल्या आयुष्याचा. तर तो आनंदात घालवायचा. जसं आपण लहानपणी सहलीला जायचो ना, आनंदात तो दिवस घालवायचो तसा. तर आता सुखाची लालसा कोणाला नसते? सगळ्यांना असते. पण आपण ज्या गोष्टी प्रारब्धानुसार आपल्या नशिबात लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. तुमच्या नशिबात जर राजयोग लिहिलेला असेल तर तो भेटणार तुम्हाला. त्या वेळेला तो राजयोग तुमच्यासमोर येणार, तो योग येणार, तुम्हाला भेटणार. पण तिथपर्यंत जाण्यासाठी, तो योग त्या वेळेला येण्यासाठी, कर्मानुसार ती योग्य वेळ येण्यासाठी तुम्ही काय करताय? आत्ता तिथपर्यंत जो जायचा मार्ग आहे तो खडतर बनवता, चिंतायुक्त बनवता. कसं आहे? तुम्ही चिंतेचं ओझं डोक्यावर वाहून वाहून प्रवास करताय. ज्या गोष्टी, जे सुख तुम्हाला मिळणार आहे प्रारब्धामध्ये, ते मिळणारच आहे. मग त्यासाठी तुम्ही आत्ता चिंता, म्हणजे मी उदाहरण देते एक, की सुख म्हणजे काय? प्रत्येकाला काय वाटतं? सुख म्हणजे बंगला, गाडी, पैसा, सगळं, हे सगळ्यात सुख आहे असं वाटतं ना? ह्याच्यात सुख नाही आहे. सुख मनात असतं, समाधानात असतं. तर प्रत्येक मानव काय करतो? कधी माझं बंगला होणार, कधी माझी गाडी येणार, कधी मी सुखी होणार, कधी माझ्याकडे खूप पैसे येणार. या सगळ्या सुख पाहिजे म्हणून त्याविषयीच्या चिंता करत बसतो. कधी होणार, कधी होणार. अहो, चिंता कशाला वाहता? ज्यावेळेस तुमची योग्य वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला सगळं भेटणारच आहे. तुम्ही फक्त कर्म करत राहा. तुम्ही काय करा? फक्त कर्म करत राहा. प्रामाणिकपणे, इमानदारपणे तुमचे कर्म करत राहा. जी वेळ, योग्य वेळ तुम्हाला येणार आहे राजयोगाची, तुमच्याकडे ज्यावेळेस ऐश्वर्य, धनसंपत्ती येणार, ती येणारच आहे. पण तुम्ही चिंता वाहताय डोक्यावरती. चिंता वाहून वाहून कशाला मार्गक्रमण करायचं आहे आपल्याला? जे लिहिलं आहे आपल्या प्रारब्धात ते होणारच आहे. सुख असेल तर सुख येणार, दुःख असेल तर दुःख येणार. दोन्ही झेलायची तयारी पाहिजे आपल्याकडे. तेव्हा आपण सुखदुःखात समान राहतो. साधू संत बघा, सुखदुःखामध्ये समान असतात ते. ना त्यांना सुख आल्यावरती गर्व होतो, ना दुःख आल्यावरती त्यांना दुःख येतं. त्यांच्याकडे दुःख जरी आलं तरी ते दुःखी होत नाही, आणि सुख जरी आलं तरी ते अभिमानाने फुगत नाहीत, गर्व नाही करत कसला. का? त्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज असतं बघा. कारण ते दोन्हीमध्ये समान असतात. तसंच त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही सुखदुःखामध्ये समान असणं गरजेचं आहे. तरच आपल्याला सुख मिळेल. तुम्ही लहानपणचे दिवस आठवा आपले. आपल्या लहानपणी कसं आपण प्रत्येक गोष्टीत सुख होतं बघा, आपल्याला आनंद होता. आपल्या हातात माती जरी दिली ना तरी आपण ते मातीशी खेळत बसायचो. तेव्हा आपल्याला दुःख नावाचं
माहितीच नव्हतं. दुःख काय असतं हे माहितीच नव्हतं, कारण आपण समाधानी होतो. तुम्ही लहानपणचे दिवस आठवा आपले नक्की. बघा तुम्ही लहानपणी मैत्रिणींबरोबर डोंगर का पाणी, लिमलेटच्या गोळ्या सगळ्यांनी मिळून खायच्या, कानगोष्टी करायच्या, मामाचं पत्र खेळायचं. कसे दिवस होते ते लहानपणचे. किती सुख होतं, कारण आपण उद्याची चिंता करत नव्हतो आणि जे मिळेल त्यात समाधानी होतो. पण जसं आपण वाढत जातो ना, जसं आपलं वय वाढतं तसं आपण चिंता घेऊनच वाढतो. तर हे चुकीचं आहे. चिंता नाही करायची. जसं आपलं लहानपणचं निरागस मन असतं ना, तसं प्रत्येक माणसामध्ये एक निरागस मन असतं. जरी मोठं झाले ना, आपण जरी किती वय झालं आपण वाढलो तरी निरागस मन आपल्यामध्ये असतं. ते निरागस मन तसंच ठेवलं ना तर सुख मिळतं. आणि चिंता वाहत बसले ना तर ते दुःखाचं कारण बनतं. दुःख म्हणजे काय? अज्ञान. आपलं शरीरच नश्वर आहे, मग दुःख किती दिवस राहणार, किती वेळ राहणार? परिस्थिती काही सारखी राहत नाही. हा तर सगळा खेळ आहे ना. दुःखानंतर सुखही येणारच असतं ना, आणि सुखानंतर दुःखही येणार असतं. त्याची तयारी ठेवली पाहिजे, तरच आपल्याला समाधान लाभेल, है ना. सुखदुःखात समान राहणं म्हणजेच काय? यालाच सुख म्हणतात. सुखदुःखात समान राहणं याला सुख म्हणतात. आणि चिंता नाही करायची, चिंतन करायचं देवाचं. म्हणजे चिंतायुक्त मार्ग नाही बनवायचा आपल्याला. आपल्याला जे प्रारब्धात लिहिलं आहे ते मिळणारच आहे. आपल्या कर्मानुसार ते भेटणारच आहे आपल्याला. ती वेळ आली की त्या गोष्टी आपल्याबद्दल होणार आहेत. आणि भूतकाळातली चिंता व्हायची नाही, कारण प्रारब्धानुसार आपल्याला भूतकाळ पण प्रारब्धानुसारच घडलेला असतो. आपल्या प्रारब्धानेच तशी बुद्धी दिलेली असते, म्हणून आपण त्या भूतकाळात त्या गोष्टी केलेल्या असतात. त्यानुसार आपल्याला फळ मिळालेलं असतं. सगळं प्रारब्धाचा खेळ आहे, माया प्रपंचाचा खेळ आहे. त्यामुळे भूतकाळातल्या गोष्टी घडून गेल्या तर तिथे सोडून द्यायच्या, त्याविषयी चिंता करत राहायचं नाही. भूतकाळातल्या आनंदाच्या गोष्टी आठवायच्या आणि पुढचं पाऊल टाकायचं, आपलं भविष्य आनंदात घालवायचं. आता हे जे प्रेरणादायी व्हिडिओ असतात ना, हे पण तुमच्या प्रकृतीने प्रारब्धाप्रमाणे तुमच्या समोर आलेले असतात. मग याचाच अर्थ तुमचे चिंतामुक्त होण्याचे दिवस आलेले आहेत, म्हणून हे प्रेरणादायी व्हिडिओ तुमच्या समोर येतात. हे प्रारब्ध तुमच्या समोर आणून ठेवतं. सगळेच बघत नाही हे प्रेरणादायी व्हिडिओ. प्रारब्ध तुमच्या समोर आणून ठेवतं, कारण आता तुमचे चिंतामुक्त होण्याचे दिवस आलेले आहेत. सगळं घडत असताना ते आधीच ठरलेलं असतं, प्रारब्धानुसार, आपल्या कर्मानुसार, नियतीनुसार. म्हणून हा व्हिडिओ आज तुम्ही बघताय, मी तुमच्याशी बोलते. हे सगळं प्रारब्धात लिहिलेलं असतं, त्यानुसार आपण समोरासमोर येत असतो. म्हणजे आता तुमचे माझे सगळ्यांचे चिंतामुक्तीचे दिवस आलेले आहेत. मग आपल्याला जे अज्ञान होतं आपल्याकडे ते दूर झालेलं आहे. आणि आपण आता चिंता नाही करायची, चिंतन करायचं. कोणाचं? देवाचं नामस्मरण, देवाचं चिंतन. त्यामुळे काय होतं माहिती का, आपण चांगल्या गोष्टी शिकतो, चांगल्या गोष्टी ऐकतो, त्याचा महिमा आहे तो. आणि सुखदुःखात समान राहायचं म्हणजे सुख लाभतं आपल्याला. हीच खरी सुखाची व्याख्या आहे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, सबस्क्राईब करा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आनंदात राहा, हसत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घेत राहा. जय श्री कृष्ण, राधे राधे, हरे कृष्ण. धन्यवाद.